विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। स्वामी महाराज की विनायक गुरुवे साकरणं लेशं चरण सान्निध्या जीवां साधवन्ते साकरं शिक्षातं ज्ञानदान परायण विनायक गुरुंदे भगवंदे ज्ञान प्रताप लसवतीचा पुस्तक आदिवज भाव पट्टिका बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ विराट भक्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लक्षिती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहार। वृत्ति ज्ञान का उपादान निमित्त कारण और सामान्य लक्षण। वृत्ती ज्ञान जे आहे त्या वृत्ती ज्ञानाचं सामान्य म्हणजे साधारण लक्षण म्हणजे त्याचे उपादान कारण काय आहे त्याचा एक विचार। अंतकरण की ज्ञानरूप वृत्ति का उपादान कारण अंतकरण है। अंतकरण वृत्तीचा जी परिणाम अंतकरण परिणाम जी वृत्ती त्याचं उपादान कारण अंतकरण है। और प्रत्यक्षाधिक प्रमाण तथा इंद्रिय संयोगाधिक व्यापार निमित्त कारण है। आणि प्रत्यक्षाधिक व्यवहार प्रत्यक्ष 5 ज्ञान इंद्रियाचा व्यवहार होतो। 5 ज्ञान इंद्रियाकडून 5 विषय ज्ञान होतं त्या इंद्रियाचा त्या विषयाचा संबंध आहे असं जे काही आहे ते निमित्त कारण आहे। और ईश्वर के ज्ञान रूप वृत्ति का उपादान कारण माया है। आणि ईश्वर ज्ञान रूप वृत्ती जी आहे त्याचं उपादान कारण माया आहे। अदृष्टाधिक निमित्त कारण है। आणि जीवाचा अदृष्ट जे आहे ते त्या अदृष्टानुसार तो जग निर्माण करतो म्हणून जग रूपी कार्याचं निमित्त कारण जीवाचा अदृष्ट आहे। भ्रम वृत्ति का कारण अविद्या है। भ्रम वृत्ती आहे त्याचं उपादान कारण अविद्या आहे। निमित्त कारण दोष है। निमित्त कारण दोष आहे। आता रज्जू सर्प ठिकाणी सर्पाकार वृत्ती अविद्या आहे। सर्पाकार वृत्ती अविद्याचं कार्य आहे। सर्पाकार वृत्तीला अविद्या उपादान कारण आहे आणि मंद अंधकार देखील दोष निमित्त कारण आहेत। यह वार्ता ख्याति निरूपण में स्पष्ट होवेगी। याचा विस्तार आम्ही ख्याति निरूपण करणार आहे की त्याचा विशेष खुलासा करू स्पष्ट माहिती करू स्पष्ट उघड। इस रीति से वृत्ति के कारण जानने अशा रीतीने वृत्तीचे कारण काय आहे समजायला पाहिजे समजून घ्या। कळतं का हे? सूर्याचं ज्ञान कोणत्या वृत्तीनं होतं? अंतकरण। सूर्याच्या ज्ञानाला कारण अंतकरण वृत्ती त्या अंतकरण वृत्तीचं उपादान कारण अंतकरण। इथं निमित्त कारण संयोग आहे सुवृत्तीचा त्या सूर्याचा ते निमित्त कारण आहे आणि अंतकरण उपादान कारण आहे। वृत्ती ही सूर्य आहे याचं ज्ञान करून देण्याचं साधन आहे। वृत्ति का लक्षण ग्रंथ के आरंभ में कहा है। आता वृत्ती कशाला म्हणावं तिचं लक्षण आरंभात सांगितलं। विषय प्रकाश का हेतु अंतकरण
और अविद्या का परिणाम वृत्ति कहिए है। विषयाचं ज्ञान करून देण्याचं कारण अंतःकरणात परिणाम वृत्ती आणि अविद्याची वृत्ती. कारण अविद्यावृत्ती भ्रमक पण यायची आणि त्या वृत्ती भ्रमक करायची. यह वृत्ति का लक्षण कहा है हे वृत्तीचं लक्षण आम्ही सांगितलं पहिल्या प्रकाशात. और आणि कितने ग्रंथन में अज्ञान नाशक परिणाम वृत्ति कहे है। काही ग्रंथामध्ये अज्ञान निवृत्त करते. त्या अज्ञान निवृत्त करायचं तर जे काही परिणाम त्याला वृत्ती म्हणतात. और परोक्ष ज्ञान से भी असत्वापादक अज्ञान अंश का नाश होवे है। आणि परोक्ष ज्ञानाने असत्वपादक आवरण जे आहे त्याचा नाश होतो. असत्वपादक म्हणजे नाही असं वाटतं, ते आहे असं सिद्ध करून देते. त्याला असत्वपादक निवृत्ती म्हणावं. देव आहे किंवा नाही, तर देव नाही ही जे आहे त्याला असत्वपादक आवरण म्हणायचं. आणि त्या असत्वपादक आवरणाची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने होते. अथवा विषय चेतनस्थ अज्ञान का नाश तो अपरोक्ष ज्ञान विना होवे नहीं. आणि विषयाच्या आश्रित चैतन्याच्या आश्रित असणारे जे अज्ञान किंवा विषय उपयोग चैतन्य असणारं त्या चैतन्याचं आश्रित अज्ञान ते मात्र अपरोक्ष ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. मग आता अगोदर व्यवहार असा करायचा. घटाची प्रत्यक्षता होत असेल तर घटाकार झालेल्या वृत्तीनं आणि ते प्रत्यक्ष झालं. त्याच्यापेक्षा पुढचं घटोपय चैतन्य. घटोपय चैतन्य ज्ञान होत असेल तर घट उपचैतन्याचं जे अज्ञान त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय घटोपय चैतन्याचा अपरोक्ष होत नाही. प्रमातु चेतनस्थ अज्ञान का नाश परोक्ष ज्ञान से भी होवे है. कौन सा प्रमातु चेतनस्थ. हा लक्षात. ते प्रमाण चैतन्य जे प्रमात्व चैतन्य जे आहे म्हणजे प्रमय चैतन्य जे आहे त्याचे कोणत्या ज्ञान निवृत्त होते. परोक्ष ज्ञानाने होते. याते परोक्ष वृत्ति में उक्त लक्षण की अव्याप्ति नहीं. म्हणून परोक्ष लक्षण जे केलं ज्ञानाचं त्याच्यामध्ये अव्याप्ती दोष येत नाही. तथापि सुख दुख के ज्ञान रूप वृत्ति में और माया वृत्ति रूप ईश्वर के ज्ञान में तथा शुक्ति रजतादि गोचर भ्रम रूप अविद्या वृत्ति में उक्त लक्षण की अव्याप्ति है. आता झालेलं जे अगोदर ज्ञान अज्ञान नाशक असं वृत्तीचं लक्षण केलं की नाही. आता एवढं पुरमत्व तेच त्याचं ज्ञान कसं म्हणलं ते प्रमातु चेतनस्थ अज्ञान का नाश. प्रमात्व चैतन्याचं अज्ञान का नाश. प्रमात्व म्हणजे प्रमात्व प्रमातृ आता याचा अर्थ जीव होईल का किंवा आणि त्याचं ज्ञानाचा प्रत्यक्ष आहे का नाही. तर तिथे त्यांनी अव्याप्ती दोष कसा लावला तर ते अज्ञान नाशक निवृत्ती अज्ञान नाशक जे कारण त्याला वृत्ती म्हणायचं. तर आता इथं प्रमातृ म्हणजे सुखदुःखाचं जे ज्ञान तिथं त्या सुखदुःखाचं ज्ञान होतंय की. मग अज्ञान नाशक ही लक्षण बाहेरच्या पदार्थात बसवलं तेवढं जर लक्षण केलं तर हे सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष होते याची काय वाटते म्हणून अव्यक्त दोष येतो.
काहे ते कारण प्रथम हा. अज्ञात सुखाधिक उपजे हा. पाछे तिनका ज्ञान होवे. अगोदर कारण अगोदर सुख दुःखाचे ज्ञान अज्ञानात होते न कळण्यात, नंतर त्याचं ज्ञान उत्पन्न होतं. हा. तो हम्म. सुखादि ज्ञान ते हम्म. तिनके अज्ञान का नाश संभवे. हम्म. आणि सुखदुःख ज्ञान जे आहे, सुखदुःखाच्या ज्ञानाने त्या सुखदुःखाचं आवरण नाहीच होतं. हम्म. सो हम्म. अज्ञात सुखाधिक हे नाही. म्हणून सुखदुःख हे अज्ञात नाहीत, नेहमी त्याचं प्रत्यक्ष आहे, नेहमी सुखदुःखाचं ज्ञान आहे. हम्म. किंतु हम्म. सुखाधिक और तिनका ज्ञान हम्म. एक काल में ही उपजे है. आणि सुखाधिक ज्ञान आणि त्याचं सुखाधिक आणि त्याचं ज्ञान एकाच काळात उत्पन्न होतं. हम्म. याते हम्म. अज्ञात सुखाधिकण के हम्म. अभावते म्हणून सुखदुःखाचा अज्ञानाचा अभाव असल्यामुळे सुखादि गोचर वृत्ति से सुखाधिक आकार झालेल्या वृत्तीने अज्ञान का नाश संभवे नहीं. अज्ञानाचा संभवत नाही. बरं. हा. तैसे हम्म. ईश्वर को हम्म. असाधारण रूपते ईश्वराला असाधारण रूपाने सकल पदार्थ सदा प्रत्यक्ष प्रतीत होवे है. सगळ्या जगाची प्रत्यक्ष होत त्याला. हा. याते म्हणून अज्ञान के अभावते हम्म. माया की वृत्ति रूप ज्ञानते भी अज्ञानाचा अभाव असल्यामुळे मायावृत्तीचा परिणाम वृत्ती असल्याने अज्ञान का नाश संभवे नहीं. अज्ञानाचा संभवत नाही. काय प्रत्यक्ष आहे ना, प्रत्यक्ष असल्यामुळे अज्ञान म्हणायचं अज्ञान नाहीच होते असं म्हणायची गरजच नाही. कारण प्रत्यक्ष आहे ना, प्रत्यक्ष ज्ञान आहे ना. आता सुखदुःख ज्ञान तुम्हाला परोक्ष अपरोक्ष आहे, अपरोक्ष. मग तिथं अज्ञानाचा नाश म्हणायची काय गरज आहे. ईश्वर जगाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही, हो. मग तिथं अज्ञानाचा नाश म्हणायची काय गरज आहे. आणि तुम्ही काय लक्षण केलं, अज्ञानाचा नाश करणारी ही वृत्ती. मग आता इथं ही कुठं लावायचं, इथं प्रत्यक्ष ज्ञानच आहे, म्हणून अव्यक्त दोष येईल इथं. शुक्ति रजतादि मिथ्या पदार्थन की और तिनके ज्ञान की भी एक काल में उत्पत्ति होवे है. आता अध्यास आहे तेव्हा इतर पंक्तीच्या दिशा रजत आणि त्याचं ज्ञान एकाच काळात उत्पन्न होतं. रजत म्हणजे रूप आणि त्याचं ज्ञान आणि रजत आणि रजताचं ज्ञान एकाच काळात पूर्ण होतं. याते म्हणून भ्रम वृत्ति से भी अज्ञान का नाश होवे नहीं. मग भ्रमवृत्तीकडून अज्ञानाचा नाश होणार नाही. असं त्या अज्ञान नाशक त्याला वृत्ती म्हणावं हे लक्षण जुळत नाही, म्हणून त्याचा विस्तार चालू आहे. तैसे धारावाहिक वृत्ति होवे तहा भी उक्त लक्षण की द्वितीयादि वृत्ति में अव्याप्ति है. आणि धारावाहिक वृत्ती सारखा प्रवाह तर पहिल्या वृत्तीकडे ज्ञान झालं, दुसरी वृत्ती म्हणजे काय गरज, म्हणून तिचा अव्याप्ती दोष येतो. काहे ते कारण ज्ञान धारा होवे तहा प्रथम ज्ञान से अज्ञान का नाश हुए, द्वितीयाधिक ज्ञान को अज्ञान की नाशकथा संभवे नहीं. है ना. धारावाहिक वृत्ती म्हणजे प्रवाह. आता प्रवाहावरती पहिल्या प्रवाहाने अज्ञान निवृत्त झाले, दुसरा जो ज्ञानाचा प्रवाह त्याची काय गरज आहे, म्हणून अव्यक्त दोष येतो. म्हणून अज्ञान नाशक ही जी वृत्तीचं लक्षण केलं ते बरोबर नाही. याते प्रकाशक परिणाम को वृत्ती कहे है. म्हणून अज्ञान नाशक म्हणण्यापेक्षा प्रकाशक परिणाम त्याला वृत्ती म्हणावं. या का भाव यह है. याचा असं तात्पर्य असे एक भाव आहे, वर्म आहे. अस्थि व्यवहार का हेतु जो अविद्या, अस्थि व्यवहारचा हेतू जी अविद्या आहे. अस्थि म्हणजे आहे पाण्याचं जे वाटतं त्याला, त्याचं जे कारण, त्या व्यवहाराचं कारण, और अंतकरण का परिणाम सो वृत्ती कहिए है. आणि अंतकरणाचा परिणाम मला वरती म्हणायचं आहे. पदार्थाचा अस्तित्वाचा व्यवहार किंवा पदार्थाच्या ज्ञानाचा व्यवहार. पदार्थ ज्ञान काय, पदार्थ आहे असं जे ते ज्ञान. पदार्थाचं अस्तित्व कसं कळलं, ज्ञानाने.
मग पदार्थाच्या अस्तित्व ज्या ज्ञान कळलं त्या ज्ञानाचं उपादान कर अंतःकरण आहे. प्रकाशक परिणाम को वृत्ति कहे भी। अज्ञात पदार्थ गोचर वृत्ति में ही प्रकाशकता है। आता काय प्रकाश परिणाम जर वृत्तीला म्हणावं तर अज्ञात पदार्थाचं प्रकाशन आहे. और अनावृत्त गोचर वृत्ति में प्रकाश कहा तो प्रकाशकता है नहीं। अनावृत्ती जी आहे म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी आवरण नाही, अशा वृत्तीच्या ठिकाणी प्रकाश नाही, कारण ती प्रकाश स्वरूपच आहे ना. कहते कारण अनावृत्त चेतन के संबंध से ही विषय प्रकाश के संबंध से वृत्ति में प्रकाशकता कल्पना अयोग्य है। पुन्हा आता ही पंक्ती महत्वाची. अनावृत्त चेतन के संबंध से ही अनावृत चैतन्याचा उठे संबंधाने विषय प्रकाशक के संबंध से विषयाच्या प्रकार म्हणजे विषयाच्या ज्ञानात याचा संबंधाने वृत्तीच्या ठिकाणी प्रकाशकता कल्पना अयोग्य है. वृत्तीच्या ठिकाणी त्या विषयाचे प्रकाशन करणं म्हणणंही बरोबर नाही. का की चैतन्याकडून ती वृत्ती पदार्थ कळले जातो ना. मग चैतन्याशी वृत्ती संबंध झाला, विषयाचं प्रकाशन म्हणण्याची काय गरज आहे. कारण चैतन्याच्या आकाराची वृत्ती जाऊन त्यात पदार्थ ज्ञान होतच. याते म्हणून वृत्ति में अज्ञान नाशकता से बिना अन्यविध प्रकाशता के असंभव थे द्वितीय लक्षण की भी प्रथम लक्षण की न्यायी सुखादि गोचर वृत्ति में अव्याप्ति होवेगी. याचे नाम पुन्हा आता याचे वृत्ति में याचे नाम वृत्तीच्या ठिकाणी अज्ञान नाशकता से अज्ञान नाशकतेने विना अज्ञान नाशक वाचून अन्यविध प्रकाशता के अन्य प्रकारचे प्रकाशन आहे असंभवते दुसऱ्या प्रकारचा असंभव असल्यामुळे द्वितीय लक्षणा की भी दुसरं जे लक्षण केलं विषयाचं प्रकाशक असं जे लक्षण चित्र प्रथम लक्षणा की न्यायी पहिल्या लक्षणाप्रमाणे सुखादि गोचर वृत्ति में सुखादि गोचर वृत्तीमध्ये अव्याप्ति होवेगी. अव्याप्ती होते. बरोबर. म्हणून अस्थि व्यवहार का हेतु अविद्या अंतकरण का परिणाम वृत्ति कहिए है. म्हणून हे प्रकाशक परिणाम म्हणण्यापेक्षा आलं कळलं. कारण प्रकाशक परिणाम तर सदा काही विषय तुम्हाला प्रत्यक्षित आहेत ना. सुख दुःख प्रत्यक्ष आहे, अविद्याचं कार्य सर्प आणि त्याचं ज्ञान प्रत्यक्ष आहे, म्हणून तिथं अव्याप्ती होते ना. म्हणून आता ते कोणतं वाक्य वाचलं. अस्थि व्यवहार का अस्थि व्यवहाराचा हेतु अविद्या अस्थि व्यवहाराचा हेतू अविद्या अंतकरण का परिणाम आणि अंतकरणाचा परिणाम वृत्ती कहिए. याला वृत्ती म्हणावं. पदार्थाच्या अस्तित्वाच्या व्यवहाराला वृत्ती म्हणावं. त्या वृत्तीचं कारण अविद्या किंवा अंतकरण आहे, उपादान कारण. परोक्ष वृत्ति में भी अस्थि व्यवहार की हेतुता स्पष्ट है. आणि परोक्ष जरी पदार्थ ज्ञान झालं तरी आहे पण वाटतच. आता तुम्हाला ती वस्तू प्रत्यक्ष नाही पण वस्तू आहे असं वाटतं ना. जसं तुम्हाला देव प्रत्यक्ष नाही पण देव ही भाव ना. मग परोक्ष ज्ञानामध्ये आहे पणाचा व्यवहार होतोच. म्हणजे इथं एकच लक्ष ठेवा. पदार्थाच्या अस्तित्वाच्या व्यवहाराला वर्ष म्हणावं. पदार्थाच्या प्रकाशाला वर्ष म्हणू नका. पदार्थाच्या अस्तित्वाच्या व्यवहारा वृत्ती म्हणा. कारण मागं तुम्ही लक्षण केलं पदार्थ प्रकाशक त्याला वर्ष म्हणा तर त्याच्यावर अतिव्याप्ती अव्याप्ती दोष होतो. म्हणून पदार्थाच्या अस्तित्वाचं कार्य त्याला वृत्ती म्हणा. पदार्थाचं आहे ज्याच्यामुळे करते वृत्ती
म्हणजे अस्तित्वाच्या व्यवहाराचं कारण वृत्ती आहे. जे आहे त्याला अस्तित्व म्हणायचं. मग आहेच्या व्यवहाराचं कारण वृत्ती म्हणायचं. नाही लक्षात आलं? आलं. प्रकाश परिणामाला वृत्ती म्हणायचं का? नाही. मग अस्थि व्यवहार आहे आणि अंतःकरण का परिणाम. ते झालं. फक्त वृत्तीवरच बोलायचं. व्यवहाराचं आहेच्या व्यवहाराला कारण वृत्ती. मग ती पदार्थाचा आहेपणा ही आहेचा व्यवहार वृत्ती करते. मग ते परोक्ष जरी असलं तर त्याच्या परोक्ष ज्ञानामध्ये आहेचा व्यवहार आहे. फक्त प्रत्यक्ष विषयाचा संबंध नाही. आणि जिथे अपरोक्ष ज्ञानामध्ये वृत्तीचा प्रत्यक्ष संबंध आहे तरी पण विषयाचं प्रकट न करता वृत्ती विषयाचं अस्तित्व सांगते. आहे असं म्हणते. आहे असं म्हणणारी वृत्ती आहे. आहे पण ते व्यवहाराचं कार्य वृत्ती आहे. झालं. प्रकाश परिणाम नको देऊ. अव्याप्ती दोष येईल. याते अस्थि व्यवहार परोक्ष वृत्ति में भी अस्थि व्यवहार की हेतुता स्पष्ट है. ते आहेच की सांगतेच की आता. घटा जरी पदार्थ प्रत्यक्ष नसलं त्याचा पदार्थ अस्तित्व वृत्ती प्रत्यक्ष सांगते ना. आणि घटादि गोचर अंतकरण की वृत्ति को घटादि ज्ञान कहे है. आता घटाधिकाच्या आकाराने वृत्ती झाला घटाधिक ज्ञान म्हणायचं. यद्यपि जरी अद्वैत सिद्धांत में वृत्ति अवच्छिन्न चेतन को ज्ञान कहे है, अबाधित वृत्ति अवच्छिन्न चेतन को प्रमा ज्ञान कहे है. आता दोन घेतले. नुसते वृत्ती अवच्छिन्न चैतन्याला ज्ञान म्हणायचं आणि अबाधित विषय ते प्रमा ज्ञान. अबाधित विषयाने ब्रह्माच्या अपरोक्षता जे होते ते अबाधित म्हणायचं आणि नुसते वृत्ती अवच्छिन्न चैतन्य नुसते त्याला प्रमा म्हणायचं. हे औषध पादाच्या मोठ्याने चालू आहे. वाचक पासून मिश्राच्या. बाधित जो रज्जु सर्पादिक तद गोचर वृत्ति अवच्छिन्न चेतन को अप्रमा ज्ञान कहे है. आता रज्जु सर्पादिक तद अवच्छिन्न चैतन्य रज्जु अवच्छिन्न चैतन्य जे ज्ञान आहे त्याला अप्रमा म्हणायचं. का बरं? अपरोक्ष नाही ना, भ्रमरूप आहे ना. ते भ्रमरूप प्रत्यक्षता वेगळी आणि यथार्थ प्रत्यक्षता वेगळी. म्हणून रज्जवच्छिन्न चैतन्याचं ज्ञान हे अपरोक्ष नाही. का? ते भ्रम आहे ना. तथापि चेतन में ज्ञान शब्द का प्रयोग तथा प्रमा शब्द का और अप्रमा शब्द का प्रयोग वृत्ति संबंध से होवे है. आता चैतन्य प्रमा अप्रमा हे चैतन्य वृत्तीमुळे होतं. नाही तर चैतन्य ठेवणे प्रमा अप्रमा काही शब्द नाहीच. कारण संशुद्ध आहे ना. पण वृत्ती अवच्छिन्न किंवा घट अवच्छिन्न ही वृत्तीच्या वृत्ती या अवच्छिन्न उपाधीच्या मुळे त्याला प्रमा अप्रमा नाव येत आहे. वृत्तीमुळे फक्त. याते वृत्ति को भी बहुत स्थानों में ज्ञान कहे है. म्हणून अनेक ठिकाणी वृत्तीलाही ज्ञान म्हणले जातं. पण वृत्तीला ज्ञान म्हणतात त्यावेळेस व्यावहारिक जी ज्ञान ती वृत्तीमुळे वृत्तीचं स्वरूप आहे. असे व्यवहार काही तो. मग पदार्थाचा आहेचा व्यवहार जे आहे ती वृत्तीचा आहे. मग आता अनुभव करू आपण. मी ब्रह्म म्हणतो त्यावेळेस व्यवहार कुठला कोणता घ्यायचा? अस्थि व्यवहार काही सोवृत्ती काही आहे. मग मी ब्रह्म म्हणतो हे तर मी ब्रह्म हा व्यवहार कोणाचा? वृत्तीचा आहे का नाही? का ब्रह्माचा? का बरं? वृत्ती त्या वस्तूचा अस्तिपणा दाखवते ना. आहे पण
पदार्थाचं अस्तित्वाचा व्यवहाराचं कारण वरती आहे. पण ब्रह्म जे आहे त्याला ज्ञानाचा व्यवहार का नाही? अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही वृत्ती ब्रह्माच्या अस्तित्वाचा व्यवहार सिद्ध करते, त्या व्यवहार असते. पण ब्रह्माच्या ठिकाणी व्यवहार का नाही सांगतो मी. ताण घेऊ नको. स्वयंसिद्ध आहे म्हणून. जे स्वयंसिद्ध असते तिचा व्यवहार नसतो, अन्यथा सिद्ध असते तिचा व्यवहार असतो. मग आता ब्रह्म स्वयंसिद्ध असून तिचा अहम ब्रह्मास्मी त्याचा व्यवहार ना साधकाच्या दृष्टीने. चैतन्य का नाही, साधक अभ्यास करतो, ब्रह्म शोधतो. म्हणून साधकाच्या दृष्टीनं तत्वमसी महावाक्य झालेली वृत्ती ती मी ब्रह्म आहे असा व्यवहार वृत्ती करते किंवा वृत्तीचा असतो. हा अधिष्ठानाचा मग प्रत्येक चलते का माणूस चालतो है का नाही? इस रीति से प्रमा अप्रमा भेद से दो प्रकार की वृत्ती कही. अशा रीतीने वृत्तीचे ठिकाणी दोन प्रकार आहेत. एक प्रमावृत्ती आहे, एक अप्रमावृत्ती आहे. अप्रमावृत्ती जी आहे ते भ्रम स्वरूप आहे. प्रमावृत्ती आहे ती बिनचूक यथार्थ आहे. मग ध्याजिकाचं ज्ञान प्रमा का प्रमा? अप्रमा. डॉक्टर किंवा ज्ञान यथार्थ अप्रमा. अप्रमा. का बरं? भ्रमवृत्तीचा विषय. वा. आणि अरे ते तर सोडून दे. काय गुरुजी सांगते, जग ज्याच्या हातात आहे असं ज्याची कृती त्याला भ्रमण काढलं. गुरुजींनी सांगावं, योगीन जर असे हात केले तर त्रिभुवनात असेच होते. योगीन जर असं डोळे झाकून ठेवलं त्रिभुवनात डोळे झाकतील. आणि हरली चांगल्याची भ्रांती. हे काय तुम्ही जेव्हा मेलेली उंदर आहेत, डॉक्टर वकील हे मेलेली उंदर आहेत, त्याचं काय आमच्याकडे किंमत आहे? गुरुजींनी सांगा, गुरुजींनी या स्थितीत राहावं. आम्ही गुरुजींचे ऐकलेले आणि गुरूंच्या संगतीचे परिणामाची बोलतो आम्ही. स्थिती गुरुजन माहिती आहे. एक थोडं आणखी सांगतो. प्रमावर विषय नाही का? पंडित आले आणि विचारलं पंढरीच्या लोक, इथं साधक कोण आहेत खरे? म्हणजे इथं दोन साधक खरे आहेत, मामासाहेब आणि गुरुजी. शेवकर सांगितलं घेऊन येते जगाला. प्रमावर विषय चालला. गेले मामासाहेबाकडे. मामासाहेबाला म्हणले तुम्हाला बोलवलं पंडित. मामासाहेब म्हणले मला बोलवलं आणखी कोणाला? म्हणजे आणखी एक रंगनाथ महाराज कोणत्याने एक बोलवले. म्हणजे जा त्यांच्याकडे म्हणजे काय होते ते ऐकून गेले. तुम्हाला पंडितने बोलवलं. गुरुचं पहिलं पद आजकाल वेगळे. अरे बोले आम्ही वारकरी माणसं, आम्हाला त्या क्षेत्राचं काही माहिती नाही, आम्हाला त्या क्षेत्रात समज असतो, आमचं काय कारण तिकडे यायचं? त्यांना बोलायची काय गरज आहे? त्यांना बोलवलं असं काय, पण आमचा तो विषय नाही म्हणून तिथे येऊन काय करणार? माणूस आग्रह बी करतात थोडा, पैशावर पण थोडा आग्रह करा. पहिलं गुरुजी पहिलं केव्हा कोणाला शांततेने बोलायचे, आणि जर त्यांच्या विरोधात गेले की मग रुद्राचा अवतार. मग म्हणले ए तुला सांगितलं ना मला येणं होत नाही, मला चालतं येत आहे काय नाही, येतो पण जा तुझ्या त्या कोण असेल त्याला सांग माझा माणूस त्रिभुवन जगविणार आहे,
तू काय भिकारी आहे का मग तुझ्याकडे येऊ? जा सांग त्याला. काय गप असतो. मामासाहेब गेले पुन्हा काय म्हणले मामासाहेब ते मला येत नाही ते त्रिभुवनाचा मालक आमचं हिचं प्रमा आली तिथं प्रमा आली. हां त्यांचं ना ते नुसतं ऐकायचं कुठं काय चाललंय. माझा मालक त्रिभुवन हे यथार्थ प्रमा झालं ना आणि तिकडे अडचण अयथार्थ प्रमा. कळतं काही बोलणं कोणाला यथार्थ प्रमा काढलं. अरे हे तर जाऊ दे एखादा महात्मा असेल ते पद पण त्या पदाचा विचार आहे. तर आता सायंटिफिक अजिंक्य जगात एक शास्त्र जगाला तर योगशास्त्र. योगशास्त्र हे जगात अजिंक्य आहे पण ज्ञानापुढे हात टिकते. एका क्षणात योगी खास आठवत तर एका क्षणात तो हजारो देह घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट त्या योग्याला गोळी लागत नाही आणि त्याला योग्याला मरण करतो म्हणून ते त्याचं आयुष्य संपलं की आयुष्य वाढवतं. पण इतकं असलेलं जगत मध्ये सामर्थ्याची जोड नाही. पण ज्ञानोबा पुढे किंवा हरली चांगल्याची काय कोणाची पंचप्रधा सरपंच डॉक्टर मेलेली उंदर आहेत. शिरची भरची नको वेळ काढायला. इथे विद्वान व्हायला गेले ब्रह्मानुभव झाला नाही ते सगळे व्हायला गेले बस. हो म्हणून तर आणखी विषय निघालाच मला काय करा. व्रता पतीवरचा गुंतवली वेश्या गणिका ते सत्य लोकांनी कसं करायचं आता इथं. पतिव्रता तो भूषणच आहे. काय म्हणते सांगू ते पंचायती सेवाच म्हणजे कळ. तपस्वी निष्काम असेल तर अधिकारी पण मला साध्य हाच मालक मिळू विषय असते. असली पतिव्रता असली तरी विषय असते. म्हणजे व्रता पतिव्रता गुंतवली. सत्यवानाचं बहु केलं छळ कीर्तिवानाचं मारेले बाळ धुंद झाला तुझा दरबार. ही कसं सांग यथार्थ अयथार्थ यशो विसरलो. मग पतिव्रता गुंतवली आणि यशागणे काय सत्य लोकांनी ही तर प्रभा कुठे बसलं कळलं पाहिजे. मग सत्य लोकांना गेले प्रभा झालं विषय गुंतव प्रभा झालं. जगामध्ये ती शोभा आहे का शास्त्रामध्ये. आणि असे तपस्वी असून भक्त असेल तर सोडण्यास सुगंध नुसतं तिथं असले तर उपयोग नाही आणि त्याचा आत्मस्वरूप असलं तर सोडण्यास सुगंध असं कळवा. नाहीतर एकांगी त्याला कुठे दोष लावतो तसं नाही. मैनावती झालं मधोलासा झालं जनाबाई झालं मुक्ताबाई झालं हे काय मानतो पशु की आज पांडुरंग त्याचं काम करतो जनाबाईला नाव घालतो. हां गौरव विटू लागतो. म्हणजे कळायला पाहिजे स्वरूप ज्ञानाचं असणारं ते सगळं प्रमा आणि स्वरूप ज्ञानाला सोडून सगळं अप्रमा काही असू दे. वाडा बांधणं चांगलं का मोठ बांधणं चांगलं. झालं की नाही दुनिया भ्रमा अप्रमा. वाडा बांधलं तरी अप्रमा आणि मोठ बांधलं तरी पण त्याला प्रमा हेच न खरा प्रमा. म्हणून चैतन्याने सोडून सगळं कसं आहे आणि चैतन्याच्या वरती झालेली कोणती यथार्थ प्रमाचा व्यवहार मी ब्रह्म आहे अशी जी वृत्ती ते यथार्थ प्रमाचा व्यवहार करते. यथार्थ प्रमा जे आहे ते त्याचा व्यवहार दाखव हेच बिन चुका.
प्रत्यक्ष के लक्षण सहित प्रमा अप्रमा रूप वृत्ति ज्ञान का भेद। आता प्रत्यक्ष लक्षण आहे, प्रत्यक्ष विषयाचं ज्ञान आहे. प्रत्यक्ष विषयाच्या ज्ञानात भ्रम प्रमा, यथार्थ प्रमा यथार्थ प्रमा किंवा अयथार्थ प्रमा याचं चिंतन. याच्या दोन शब्द सांगतो. तुमचा विचार सागर पाहिजे त्याच्यावर काय करा. अनात्म ज्ञान सगळा प्रमा. स्वर्गाला जाणं, वैकुंठाला जाणं, कैलासाला जाणं, यज्ञ करणं, याग करणं, हे सगळं हे अप्रमा. हेतू जर असं साधकाचा तर ठीक आहे, पण नुसतं त्याच्यातून यज्ञ करून आम्हाला स्वर्गाला जायचं आहे, 940 करून प्रपंच नीट करायचं आहे, हे अप्रमा आहे. देवाला तूच पाहिजे, दुसरं काही नको, हे यथार्थ प्रमा. आणि जेव्हा माझं एवढं होते यथार्थ प्रमा. कळतं का? म्हणून काय म्हणते बाबा, योग याग विधीने येणे नव्हे वा अयथार्थ प्रमा. झालं की मी ब्रह्म, मला देवाचं भाषण होते, मला देवदर्शन होणे, हे यथार्थ प्रमा. मग आता याचा विस्तार होता. आणि एक दोनच शब्द, अनात्मवृत्ती ही अप्रमा, आत्मवृत्ती यथार्थ प्रमा. कुंडली कारण चतुतरंग विषय असा हा यथार्थ 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 प्रमा, अयथार्थ अयथार्थ अप्रमा ब्रह्मज्ञान, यथार्थ अप्रमा सुख दुःखाचं ज्ञान ईश्वरी ज्ञान, आणि यथार्थ प्रमा तत्वमसी महावाक्य झालेलं ज्ञान. मंथून ते शिकाय म्हणतात तेव्हाही कळलं. कळलं तर ते मंथून कसं आहे ते कळते. म्हणतात ते रवीनं लोणी काढल्यासारखं ते उदाहरण बरोबर आहे, पण काय आहे कसं इकडं. म्हणून एक परमार्थ सूक्ष्म जीवन नुसते कळलं खरं परमार्थ. कोणी दिसते कोणी कसं स्वरूपामध्ये उत्थान नाही, लय नाही. सूर्याचे सगळे ठिकाणी अंधार नाही, उजाड नाही. तसं तुला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, संकल्प नाही, काही नाही. अनादी भाऊ काळा म्हणून वेळेस चाला लावी लागली माई. हा अनादी आहे. आणि वेदाशी चाळा म्हणजे वेदाला विचार केला तरी कळा नाही. कानडिया विठोबा तो कानडी आहे म्हणजे वेदाला कळते काना. वेदाचे कळलेच नाही बाई. म्हणून ते वाया व्यक्त करतो सांगू.